नमस्कार. मुंबई तकच्या महाविजनमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणी प्रक्रियेला वेग आलाय. बळीराजाला यामुळे मोठा दिलासा मिळालाय. आधुनिक शेती आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करताना दिसतंय. आषाढी वारीची लगबगही सुरू झाली आहे. यासह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण आजच्या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. अस्मानी सुलतानी संकटांनी घेरलेल्या बळीराजाला सरकारचा महादिलासा, प्रक्रियेला वेग, सर्वात मोठ्या कर्जमाफीचे अनेक लाभ मिळणार. आधुनिक शेती आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध, राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान. आषाढी वारीची लगबग सुरू झाली. मुख्यमंत्र्यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. लाखो वारकऱ्यांना उत्तम सुविधा देणार. सारथीकडून यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून कौतुकाचा वर्षाव. किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवरायांना वंदन केलं. गडावर पाणी पुरवठ्याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. सुरुवात करूयात शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या बातमीनं. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नव्यानं पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करून शेतकरी बांधवांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय ऐतिहासिक मानला जातोय. या योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेला सध्या वेग आलाय. तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशियरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे. योजनेअंतर्गत 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. या योजनेच्या निकषाबाबत व्यवस्थितपणे समजून घेऊयात. पात्र शेतकऱ्यांना मुद्दल आणि व्याजासह प्रति शेतकरी 2 लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमुक्ती. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी लागू. 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या कर्जाचा समावेश. 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाचा समावेश. जमीन धारणेची अट नाही. पीक कर्जाचं मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन, थेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती. 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्यास अतिरिक्त रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत संबंधित बँकेत जमा केल्यास कर्जमुक्तीचा लाभ. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणं अनिवार्य आहे. आता बातमी आहे प्रेरणादायी शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या सन्मानाची. 2023 व 2024 या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकाऱ्यांचा सन्मान राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आला. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाला पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेले पुरस्कार विजेते शेतकरी हेच कृषी विभागाचे खरे राजदूत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. या महान संस्कृतीचे वाहक म्हणून या संस्कृतीला तुम्ही जे समृद्ध केलंय, या महाराष्ट्राच्या कृषी जीवनाला तुम्ही समृद्ध केलंय, या महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं प्रेरणा स्त्रोत म्हणून तुम्ही जे कार्य केलंय, त्या कार्याकरता महाराष्ट्र सरकारने हा सन्मान आपल्याला दिलेला आहे. यावेळी राज्यपालांनीही दिवंगत वसंतराव नाईक आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या कार्याचा गौरव करत पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईकांसह अधिकारी आणि राज्यातील कृषी पुरस्कार विजेते उपस्थित होते. आता बातमी आहे आषाढी वारी संदर्भातली. वारी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण सोहळा. याच आषाढी वारीची लगबग सुरू झाली आहे.
वारीत लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात आषाढी एकादशीच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक नुकतीच पार पडली। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्यास राज्यस्तरीय शिखर समितीच्या मान्यतेनंतर सरकारनं 3993.90 कोटींची प्रशासकीय मान्यता दिली आहे। हा आराखडा पंढरपूरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे। लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे। यंदाची वारी अधिक सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत। बैठकीला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी देखील उपस्थित होते। यूपीएससी, एमपीएससी तसंच विविध स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थातच सारथीकडून सन्मान करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पुण्यात पार पडला। छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नाही, तर ती सामाजिक परिवर्तनाची, शैक्षणिक प्रगतीची आणि युवा सक्षमीकरणाची एक प्रभावी चळवळ आहे। हे केवळ एक प्रशिक्षण केंद्र नसून छत्रपती शाहू महाराजांच्या समता, बंधुता, न्याय आणि तळागाळातील घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या विचारांचं जिवंत प्रतीक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं तसंच सारथीचे अधिकारी, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं। सारथीनं आजपर्यंत यूपीएससी मध्ये 140 तर एमपीएससी मध्ये 1245 अधिकारी घडवलेत। सारथीच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे 2 लाखांपेक्षा अधिक युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात आलंय। सोहळ्याला मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकरांसह अन्य मान्यवर, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आता बातमी आहे किल्ले रायगडावरती तिथीप्रमाणे साजरा झालेल्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची। रायगडावरती मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सोहळा पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। यानंतर महाराजांच्या मूर्तीचं विधिवत पूजन करून त्यावर दुग्धाभिषेक केला। यानंतर पारंपरिक पद्धतीनं शिवस्तुतीची गीते म्हणत हा सोहळा संपन्न झाला। रायगडावरती पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला नक्की मंजुरी देऊ अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदेंनी केली आहे। पाणी पुरवठा योजना देखील आपण त्याला मान्यता देऊ। गडावर कुठलाही पाण्याचा दुर्भिक्ष राहणार नाही याची काळजी आपण घेऊ। आणि म्हणून आपल्याला एवढंच मी सांगतो, किल्ल्याने आपल्याला स्वराज्याचा इतिहास दिला। त्याच रायगडासह आपला 12 गडकोट किल्ले जे आहेत, युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे। त्यामध्ये रायगड पण आहे। हा आपला अभिमान आहे, हा आपला स्वाभिमान आहे। सोहळ्याला मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसह हजारो शिवभक्त उपस्थित होते। या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।